वेलकम, स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये. एसपीआय संभाजीनगर आणि एसपीआय नाशिक हे सर्वांना जर माहित नसेल तर आपला एक व्हिडिओ ऑलरेडी आपण ह्याच्या अगोदर व्हिडिओ बरेचसे आपण केलेले. एसपीआय संभाजीनगर, एसपीआय नाशिक जे 10वी मधून मुला मुलींना निवडून घेतं आणि त्या ठिकाणी जे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे 11वी 12वी तयारी करून घेतो फक्त एनडीए साठी, आणि एनडीएला सिलेक्शन रेशो हा त्यांचा जो आहे एसपीआयचा हा बेस्ट आहे. तो अशा पद्धतीने एसपीआय नाशिक आणि एसपीआय संभाजीनगर ही एक महत्वाची परीक्षा किंवा एक सेंटर आहे, त्याच्यामधून त्याची एंट्रन्स एक्झाम दिलं त्या ठिकाणी ऍडमिशन मुलांना मिळतं. 10वी मधील मुला मुलींना ही संधी आहे. आता व्हिडिओ आपण डिटेलमध्ये आलेला आहे आणि ह्याचे फॉर्म भरण्याची मुदत येणाऱ्या 28 फेब्रुवारी पर्यंत आहे. 28 फेब्रुवारी आपण फॉर्म भरू शकता. फॉर्म कसा भरायचा याचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आपला आलेला आहे. महत्वाचा विषय आहे की यासाठी जी परीक्षा असते याचं जे काही क्वेश्चन पेपर किंवा मटेरियल असं काही त्यांनी या परीक्षा माध्यमातून म्हणजे कुठंच मटेरियल उपलब्ध नाहीये मुलांना एसपीआय ची तयारी करण्यासाठी. पण गेल्या वर्षी आम्ही मुलांना काही मटेरियल प्रोव्हाइड केले होते, आम्ही स्वतः क्रिएट केले होते आणि 10वीची मुलं मुलींना त्यांच्या ज्या बोर्डाच्या एक्झाम आहेत त्या पण त्यांच्या चालू असतात, त्याच्यामुळे त्यांना एक वेगळा वेळ काढणं मुश्किल आहे. तर एसपीआय संभाजीनगर ही जी काही परीक्षा आहे येणाऱ्या 20 एप्रिलला मुलांची एक्झाम आहे. त्याची फॉर्म जी लास्ट डेट आहे ती येणाऱ्या 28 फेब्रुवारी पर्यंत आहे. त्याची जी एक्झाम डेट आहे ती येणाऱ्या 20 एप्रिलला आहे. तर एक महत्वाची एक्झाम आहे ज्याच्यामधून आपल्याला ज्यांना भविष्यामध्ये एनडीए ला जायचं आहे मुला मुलींना त्यासाठी हे एक प्रकारचं गव्हर्नमेंट स्कूल आहे की जे 11वी 12वी तयारी करून घेणारे मुला मुलींची. एसपीआय नाशिक हे मुलींसाठी आहे, त्याचाही आपला एक वेगळा व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे. तर एसपीआय संभाजीनगर हे मुलांसाठी आणि 10वी मधल्या मुला मुलींना एक संधी राहते. डिटेलमध्ये व्हिडिओ आपले पाठीमागे आहेत. आता आपण बोलणार आहे की याची जी तयारी राहते यासाठी काही मॉक टेस्ट किंवा पेपर आहेत का, तर सगळ्या बाजारामध्ये ह्याचे काहीच मटेरियल नाहीये जे आहे त्याच्याबद्दल त्याची क्लिअरिटी नाहीये की तो जो सिलेबस आहे तो त्या माध्यमातून नाहीये. तर एसपीआयचा हा जो पेपर आहे याचा एक पाठीमागचा जो एक पेपर त्यांनी दिला होता तो पण आपल्या एका व्हिडिओमध्ये आहे की ह्याचे नक्की पेपर कसा असतो. तर मुलांना त्याच्यामध्ये 8वी 9वी 10वी 3 वर्षाचा सिलेबस त्याच्यामध्ये आहे तो किती प्रमाणात आहे आणि त्याच्यावरती पेपर कशा पद्धतीने पडतो, तर अशा पद्धतीचा एक पेपर त्यांचा पाठीमागचा जो ओरिजिनल पेपर आहे तोही आपण एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. परत त्यासाठी जे मॉक टेस्ट पेपर आहे ते आपण आणलेले, त्याच्यामध्ये 30 मॉक टेस्ट आपण विद्यार्थ्यांना देणार आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं एसपीआयचा हा जो पेपर आहे टोटल 150 क्वेश्चन याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 75 क्वेश्चन हे मॅथ्स वरती आहेत, 25 क्वेश्चन हे सायन्स वरती आहेत, 25 क्वेश्चन हे इंग्लिश वरती आहेत, 25 क्वेश्चन हे एसएसटी वरती आहेत, प्लस डिफेन्स हा क्षेत्रामधलं काही अजून त्याच्यामध्ये जीके आहे. असं जर टोटल आपण बघितलं टोटल 150 क्वेश्चन्स आर देअर. एक क्वेश्चन त्याच्यामध्ये 6 मार्काला आहे, तो टोटल 600 मार्काचा हा मुलांचा पेपर आहे. त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण विद्यार्थ्याला आहे, निगेटिव्ह मार्किंग त्याच्यामध्ये दिलेले. तो अशा पद्धतीचा हा जो पेपर आहे यासाठी सेम पेपर आपण एसपीआय साठी एक नाही का त्याच्यामध्ये तयार करून अभ्यास करून आपण हे पेपर बनवलेले आहेत की जे मुलांना त्याच्यामधून बऱ्यापैकी क्वेश्चन किंवा बऱ्यापैकी आयडिया क्लिअरिटी मुलांना येणार आहे. ऑलरेडी 10वी मधील जे मुलं त्यांनी 10वी साठी खूप चांगली तयारी केलेली आहे. तो 10वीचा जो सिलेबस आहे तो जवळजवळ त्यामध्ये 60% सिलेबस हा 10वीचा आहे, उरलेला जो 40% सिलेबस हा 8वी 9वी मधला आहे. आणि ह्या सगळ्याचा विचार करून त्याच्यावरती काम करून अशा प्रकारे एसपीआयचे आपण मॉक टेस्ट बनवलेले आहेत मुलांसाठी. आणि ह्या मॉक टेस्ट मी आपल्याला त्याच्यामध्ये एक एसपीआयची जी मॉक टेस्ट आहे ती आपल्याला शेअर करतोय. दिसतोय आपल्याला की अशा प्रकारे हा एसपीआयचा जो पेपर आहे मॉक टेस्ट 1 एसपीआय औरंगाबाद त्याच्यामध्ये दिसते की सगळी माहिती त्याच्यामध्ये आलेला आहे की त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग वगैरे सगळ्या गोष्टी किंवा माहिती सेम जो एसपीआयचा पेपर आहे त्या पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये जो क्वेश्चन दिसत आपल्याला दिसतोय हा मॅथचा पेपर आहे एसपीआयचा. त्याच्यामध्ये जो सिलेबस आहे आणि त्यानुसार जे संभाव्य प्रश्न संच आहे अशा पद्धतीचे हे प्रश्न पत्रिका तयार केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दिसते आपल्याला हे प्रश्न जे 10वी 8वी 9वी या सगळ्यांनी हे मिक्स करून बरोबर त्याच पद्धतीचा पेपर आपण तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. असे 150 क्वेश्चन त्याच्यामध्ये टोटल आहेत 8वी 9वी 10वी संभाव्य प्रश्न संच एसपीआय साठी. त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघूयाचा. आता आपण मॅथ्सचे जे 75 क्वेश्चन सोडून त्यानंतर आपण पुढच्या सेक्शन कडे आलो ते म्हणजे सायन्सचा सेक्शन. सायन्स सेक्शन मध्ये तुम्हाला दिसत हे जे एमसीक्यू आहे इलेक्ट्रिक ट्रेन्स मोनोरेल सुपरसोनिक एरोप्लेन्स आर द इन्व्हेन्शन ऑफ डॅट डॅश while the determined density of the material metallic sphere using the spring balance and measuring cylinder student noted. तो पूर्ण 8वी 9वी 10वीचा विचार करून एसपीआयचा जो काय पेपर आहे तो डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचे आपली हे मॉक टेस्ट आपण तयार केलेले आहेत. आता याच्यामध्ये हे मॉक टेस्ट विद्यार्थ्यांना आपण स्टेप बाय स्टेप देणार आहेत. आता ह्या मॉक टेस्ट सोडवण्यासाठी ओएमआर चा वापर केला जाणार आहे आणि ह्या मॉक टेस्ट जे आहे ते आपण ओएमआर स्कॅनिंग पद्धतीने पण चेक केला जाणार आहे. ओएमआर
चा वापर केला जाणार, ते OMR ज्यावेळेस स्कॅन होणार त्यावेळेस त्याचा रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. तो अशा पद्धतीचा डिटेल रिझल्ट त्या विद्यार्थ्याला मिळणार आहे. त्याचबरोबर ह्या पेपरची एक अँसर की पण आपली तयार झालेली आहे. अँसर की पण मी आपल्याला शेअर करतो, की दिसते आपल्याला अशा पद्धतीने की हा रिएक्शनचा जो पार्ट आहे 10वीच्या सायन्स मधला तो पण त्याच्यामध्ये दिसतोय आपल्याला. त्यानंतर जो पुढचा पार्ट आला त्याच्यामध्ये सायन्स मध्ये सर्व चाललंय की डॉंकी इज एन एक्झाम्पल ऑफ विच हार्मोफ्रोडाइट डोएसिस मोनोसियस आणि इंटरसेक्स, कोणत्या प्रकारचा अॅनिमल येतो. अशा पद्धतीने इन डिटेल अशा पद्धतीचा अभ्यास करून ह्या SPIच्या मॉक टेस्ट डिझाईन केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये इंग्लिशचा हा पार्ट आला, चूज द वर्ड कंजक्शन, देन चूज द हिअर कंजक्शन, देन ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइस. म्हणजे हे सगळं जे काही क्वेश्चन्स आहेत सिलेबस डोळ्यासमोर ठेवून तयार केलेले आहेत. त्यामध्ये लास्ट पार्ट आपण बघूया. हा दिसतो आपल्याला याचा SSTचा पार्ट आहे. SST पार्ट मध्ये आपल्याला सर्व क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन इज नॉट इन्स्टिट्यूशन ऑफ गव्हर्नमेंट, दॅट इज द प्रॅक्टिस वेअर द वर्कर फोर्स टू रेंडर सर्व्हिस टू द मास्टर फ्री ऑफ चार्ज ऑर नॉमिनल रिम्युनरेशन. द फंडामेंटल ड्युटीज इन्क्लूड द ड्युटी ऑफ डॅट डॅश. फंडामेंटल ड्युटीज मध्ये काय काय येतं, विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर रिगार्डिंग इंडियन नॅशनलिझम करेक्टली मॅच, कोणती पेअर करेक्टली मॅच आहे. इतिहासाबद्दल आहे. केमिकल इंडस्ट्रीज युजली आर लोकेटेड नियर, केमिकल इंडस्ट्री युजली कुठे असतात. देन विच वन ऑफ द फॉलोइंग इंडस्ट्री युजेस लाइमस्टोन ॲज अ रॉ मटेरियल, कुठं लाइमस्टोनचा वापर होतो. डॅट डॅश इज अ कमर्शियल क्रॉप इन हरियाणा अँड पंजाब बट ओडिसा इट इज सबस्टिन्शियस क्रॉप. डॅट डॅश इज द स्टॅपल फूड ऑफ द क्रॉप ऑफ मेजॉरिटी ऑफ पीपल इन इंडिया. तो हे असे जे क्वेश्चन आहेत की जे पूर्ण SST वर आधारित, अशा प्रकारे पूर्ण क्वेश्चन पेपर हा डिझाईन केलेला आहे SPIच्या दृष्टिकोनातून. आणि अशा आपण 30 पेपर मुलांना देणार आहे. हा एक क्रॅश कोर्स आहे मॉक टेस्टचा. तर त्याच्यामध्ये नुसता पेपरच दिला जाणार नाही, तर पेपर नंतर मुलांचा जो सॉल्व्ह मुलं जे आहेत ते दिलेल्या टाइम मध्ये सॉल्व्ह करून दिलेल्या OMR वरती सॉल्व्ह करून त्याचं OMR स्कॅनिंग होऊन रिझल्ट पण तयार होणार आहे. दुसरी गोष्ट, आता हे पेपर झाल्यानंतर याची एक अँसर की विद्यार्थ्याला मिळणार आहे. ती अँसर की कशी असणार आहे ते आपण बघूया. जो आता आपण पेपर बघितला त्याचीच हे अँसर की, आणि अँसर की मध्ये आपल्याला डिटेलमध्ये म्हणजे जो काही SPI मॉक टेस्ट 1 दिसते आपल्याला, SPI मॉक टेस्ट 1 एंट्रन्स एक्झाम SPI औरंगाबाद सेक्शन 1, त्याच्यामध्ये दिसते आपल्याला की हा प्रश्न सोडवून दिलेला आहे, अँसर पण दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. तो अशा पद्धतीने प्रत्येक क्वेश्चन एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सायन्सचा जो पार्ट आहे दिसते आपला, तो सायन्सच्या पार्ट मध्ये पण दिसतं ते अँसर नाही दिलेलं की ह्या प्रश्नाचं उत्तर हे पाहिजे होतं. त्या ठिकाणी प्युअर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की सायन्सचे जे MCQ होते बाबा त्याच्यामध्ये नक्की अँसर काय पाहिजे होतं, कसं सोडवलं पाहिजे होतं, कोणकोणते लॉज या ठिकाणी युज झालेले आहेत. जसं की लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन हा 10वीच्या सायन्स मधला एक महत्वाचा पार्ट आहे. तो अशा पद्धतीने जसं की MGH म्हणजे ग्रॅव्हिटेशन, हे काय MCQ आहेत हे पडतातच. लक्षात घ्या, हे जे काय आहेत ना हे एक अभ्यास पूर्ण तयार करून बरोबर तेवढा सिलेबस बाजूला करून ते तयार केलेले ह्या मॉक टेस्ट आहे. गेल्या वर्षी तर आपण सहज जुने मॉक टेस्ट पेपर मुलांना शेअर केले होते, त्याच्यावर मुलांनी तयारी करून त्यांचं काही सिलेक्शन आलं होतं. त्यावेळेस ते आम्हाला मेसेज करत होते, सर आमचं सिलेक्शन झालं. तर त्याच्यामध्ये आता आपण ह्या वर्षी अजून एक्स्ट्रा याच्यामध्ये मॉक टेस्ट मुलांसाठी आपण हे देणार आहोत. तर ह्या मॉक टेस्टची प्राइस किती असणार आहे आणि त्यासाठी एक ऑफर आम्ही देत आहोत ते काय असणार त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. तर याच्यामध्ये दिसते आपल्याला डिटेलमध्ये हे सर्व आपल्याला मिळणार आहे. अशा प्रकारे अँसर किती जे आहे तो SPIचे हे जे 30 मॉक टेस्ट पेपर आहे यासाठी आपला एक व्हॉट्सअप ग्रुप तयार होणार आहे. ज्यावेळेस मुलांची बोर्डाची एक्झाम संपणार आहे त्यानंतर त्याप्रमाणे डेली एक मॉक टेस्ट पेपर होणार आहे. तो मॉक टेस्ट पेपर OMR वरती सॉल्व्ह केला जाणार आहे दिलेल्या टायमिंग मध्ये. विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह करायचा आहे. OMR झाल्यानंतर त्याचा रिझल्ट त्याला येणार आहे. तो रिझल्ट हा एक त्याला ईमेल रिझल्ट त्याला मिळणार आहे किंवा त्याला किती मार्क्स त्याच्यामध्ये पडलेले, त्याला काय झाले, म्हणजे विद्यार्थ्याला स्वतःला चाचपणी करता येणार आहे की हा पेपर मी सोडवला 2 तासामध्ये समोर कॅमेरावर बसून आणि त्याला किती मार्क पडले स्वतःला त्याला कळणार आहे. त्याचबरोबर ह्याची एक अँसर की डिटेल अँसर की येणार आहे. सगळ्या हा एक इनोव्हेटिव्ह आहे कारण ह्याच्यामध्ये काही गायडन्स पण राहणार आहे की जर समजा एखाद्याला खूप अडचण आल्या तर आम्ही एखादं लेक्चर घेऊन त्याच्यामध्ये नक्की काय अभ्यास करायचा, अजून काय करता येऊ शकतं हे पण मी स्वतः वैयक्तिक गाईड करणार आहे. त्यामुळं हा एक खास असा क्रॅश कोर्स राहणार आहे. यावर्षी निश्चित त्या बॅच मधून करणारी मुलं येणाऱ्या SPIच्या एंट्रन्स एक्झाम मधून पुढे जातील. तर याच्यामध्ये SPIचा हा जो 30 मॉक टेस्ट पेपर आहे त्याची जी प्राइस आहे त्या आहे 5000 रुपीज. पण यासाठी आपण ऑफर दिलेली आहे की येणाऱ्या 20 मार्चच्या अगोदर ज्यांचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी होणार आहे त्यासाठी फक्त 3000 रुपयामध्ये त्यांना हा टोटल जो आहे 30 मॉक टेस्टचा जो क्रॅश कोर्स तो मिळणार आहे फक्त 3000 रुपयामध्ये. साधारण आपण बघितलं तर एक पेपर 100 रुपयाला अशा पद्धतीचा हा पेपर विद्यार्थ्याला पडणार आहे. पण जी काही सराव आहे आणि तयारी आहे आणि जे मॉक टेस्टची क्वालिटी आहे ज्यासाठी आम्ही स्वतः परत वेळ दिलेला आहे, जी काही परत OMR रिझल्ट चेक होतो ते रिझल्ट मिळतो, ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना एक्सपिरियन्स मिळणार नाही किंवा या गोष्टी त्यांना तेच लॅक होते की एवढं सगळं आता एक्झाम तयारी झाली पण एक्झामच्या अगोदर मटेरियलच नाही. SPIचा हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे परीक्षेचा की ह्याचं काहीच नाहीये बाहेर.
आणि हे स्वतः आपण त्याच्यामध्ये वेळ देऊन काही सगळ्या गोष्टी एकत्र करून काही करायला लावून ते करून घेतलेले. तो अशा पद्धतीने हा जो मॉक टेस्टचा जो क्रॅश कोर्स आहे याला जर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर माझा नंबर दिलेला आहे वरती, तो हे करा 9209209907. तर मला याला मेसेज करा. मेसेज केल्यानंतर तुमचा जो पेमेंटचा स्क्रीनशॉट आहे, 3,000 रुपयाचा जो पेमेंटचा स्क्रीनशॉट आहे तो आपल्याला मला या नंबरला पाठवून खाली माहिती पाठवायची. तुमचा नंबर व्हॉट्सअप ग्रुपला ऍड होईल. व्हॉट्सअप ग्रुपला ऍड झाल्यानंतर आपल्याला एक सिलेबस पण मिळणार आहे की नक्की कोणत्या सिलेबसवर तुम्हाला अभ्यास करायचा, कोणकोणते बुक्स तुम्हाला युज करायचे ते पण आम्ही थोडंसं तुम्हाला गाईड करणार आहे. त्याचबरोबर याची जे काही एकदा पेपर मुलांचे संपले ह्याचे बोर्डाचे की त्यामध्ये लगेच मॉक टेस्ट 1 आपले चालू होणार आहे. त्याच्यामध्ये मग मॉक टेस्ट 1 मॉक टेस्ट 2 असं डेली त्यामध्ये क्रायटेरियामध्ये चालू होणार आहे आणि अशा प्रकारे हा प्रोग्राम आपण पुढे नेणार आहे. त्यामुळे एक महत्वाची संधी आहे जे एसपीआय साठी मुलं तयारी करतायत. मटेरियल त्यांना लॅक होतं आणि आपण ते बरोबर एकत्र करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं ज्यांना एसपीआय साठी तयारी करायची किंवा फॉर्म भरलेला आहे तर निश्चित हा कोर्स एक उपक्रम त्यांना खूप महत्वाचा ठरणार आहे. तर ज्यांना हे करायचं तर 20 मार्चच्या अगोदर ते रजिस्ट्रेशन करून मला मेसेज करायचा, पहिल्यांदा माहिती पाठवायची आणि त्यांचं ते रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि त्यांना त्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि पुढची प्रोसेस त्यांची चालू होईल. तो हा एक महत्वाचा व्हिडिओ होता एसपीआय बद्दल. आपले असेच मॉक टेस्ट वगैरे ऑलरेडी चालू आहेत वेगवेगळ्या सैनिक स्कूल साठी, आरएमएस साठी. म्हणजे आता आरएमएस एक्झाम झाल्या, नवोदयच्या झाल्या, आता सैनिक स्कूलची 5 एप्रिलला एक्झाम आहे. तर त्या सर्व एक्झाम साठी आपण याच पद्धतीने सर्व मुलांची वर्ष मुलांनी तयारी केलेली आहे. एसपीआय साठी पण हा उपक्रम खूप उपयोगी मुलांना पडणार आहे. आपल्याला आपलं काय म्हणणं आहे तर तिथे चॅट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता आणि ज्यांना मला डायरेक्ट कनेक्ट करायचा नंबर दिलाय त्या नंबरवर डायरेक्ट मला त्यांनी कनेक्ट करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. तर 5 ते रात्री 10 पर्यंत आमच्या क्लासचा टायमिंग असल्यामुळे त्यावेळेस मी शिकवतो, एखादा फोन उचलू शकणार नाही पण मेसेजला रिप्लाय आपल्या 100% येणार आहे. तो बाकी आपण व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.